हॅलो गाइज, वेलकम टू कल्चरल स्पाइस। आजचा आपला एपिसोड आहे व्हॅलेंटाईन स्पेशल। तुमची व्हॅलेंटाईन डे मेमोरेबल बनवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सोपी बट आयकॉनिक अशी रेसिपी, मटन कुकर बिर्याणी। ही रेसिपी माझी नाही तर माझ्या बेटर हाफची आहे आणि तोच तुम्हाला आज ही रेसिपी बनवून दाखवणार आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कल्चरल स्पाइस। आज आपण मॅडमला देऊया सुट्टी। ओके, सो आज आपण बनवणार आहोत इझी कम्फर्ट कुकिंग मटन बिर्याणी। आपण सर्वात पहिला मटन स्वच्छ नळाखाली धुवून घेऊया। बराच वेळा त्याला केस लागलेले असतात किंवा अन्य घाणी येऊ शकते, सो आपण वात्या नळाखाली आपण धुवून घेतोय। मी त्याला स्ट्रेनर मध्ये काढतोय सध्या, सो दॅट जे एक्स्ट्रा पाणी आहे ते रिन्स होऊन जाईल। मटन आता वॉश करून आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे। चला आता आपण मटन मॅरिनेट करूया। त्याच्यासाठी 3 टीस्पून हळद ॲड करू, 3 टीस्पून मीठ ॲड करूया आणि हे मटन आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, सो दॅट टोटल मटनाला हळदीचा आणि मिठाचा कोट होईल। आता हे मटन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आपण याला रॅप करून सेटल व्हायला ठेवून देऊ। आपलं मटन मॅरिनेट होतंय, तोपर्यंत आपण मसाले आणि आपली सामग्री बघून घेऊया। हे फोडणीसाठी गरम मसाले, 1 दालचिनी, 1 स्टारफुल, 1 मोठी इलायची, 4 ते 5 छोटी इलायची, लवंग 4 ते 5, काली मिरी 4 ते 5, तमालपत्री 1-2 साईज प्रमाणे आणि जावेत्री। हे 4 कांदे घेतले आहेत फोडणीसाठी। ह्या प्लेटमध्ये आपण खडे मसाले घेतलेले आहेत बिर्याणी मसाला बनवण्यासाठी। 1 स्पून बडीशेप, 1 स्पून धनिया, 1 स्पून तीळ, मिरे, 4 वेलची, 4 लवंग, थोडीशी जावेत्री, 1 दालचिनी, 1 स्टारफुल आणि मोठी इलायची। आता आपण बघूया बाकीचे साहित्य। थोडंसं तूप, 1 किलो मटन, कांदा लसूण मसाला 2 चम्मच, जिंजर गार्लिक पेस्ट 2 चम्मच, दही, 2 वाटी बासमती राईस। आपण बॅलन्सिंगसाठी घेणार आहोत धना पावडर, जिरा पावडर, लिंबू, कोथिंबीर आणि वाटण बनवण्यासाठी 1 टमाटर आणि 3 छोटे कांदे। आता आपण सर्वात पहिल्यांदा फोडणीसाठी कांदा कापून घेऊया। कांदा कापताना जेवढा बारीक कापता येईल तेवढा कट करून घ्या। आता आपण कुकर ठेवूया गरम करायला। कुकर गरम झाला तर त्याच्यात आपण 1 टेबलस्पून तूप ॲड करूया, 2 ते 3 टेबलस्पून कुकिंग ऑइल ॲड करू। थोडं ऑइल गरम झालं की त्याच्यात आपण खडे मसाले ॲड करूया। खडे मसाले ॲड झाले की त्याच्यात आपण आता कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला मस्त लाल होईपर्यंत परतायचा आहे। कांदा आपण मस्त मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचा आहे। आता हा बघा कांदा आपला मस्त लाल झालेला आहे, ट्रान्सपरंट ही होत आलेला आहे। आता याच्यात आपण मॅरिनेट झालेलं मटन ॲड करूया। आता आपण मटन व्यवस्थित परतून घेऊया। सुरुवातीला आपण याच्यामध्ये पाणी नाही ॲड करायचं आहे। आता आपण झाकून घेऊ याला। आता मटन शिजेपर्यंत आपण 1 टमाटर आणि 3 कांदे वाटणासाठी कापून घेऊया। आपण वाटणाची तयारी करेपर्यंत आपण बघू शकतो की इकडं मटणाला पाणी सुटलेलं आहे, सो आपण याला स्टेअर करू आणि परत झाकून ठेवू। आपण आता खडे मसाले रोस्ट करून घेऊया। रोस्ट करताना आपण तेल ॲड करत नाही आहे। ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण तीळ ॲड करू। तीळ थोडेसे लालसर व्हायला लागले की त्याच्यात आपण धना ॲड करू। धने ॲड केल्यानंतर आपण त्याला परत थोडंसं रोस्ट करूया। ओके, त्यानंतर बाकीचा सगळा खडा मसाला ॲड करून आपण त्याला मस्त भाजून घेऊया। जसं आपण भाजेल तसा तो जो फ्रेग्रन्स आहे मसाल्याचा तो यायला चालू होईल। आता आपला खडा मसाला थोडा थंड झालेला आहे। आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे। ओके, आणि त्याला आपण
ग्राइंड करून घेऊ. ग्राइंड करताना जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याला दरदरीत ठेवू शकता और छान बारीक करून घेऊ शकता. सो मी त्याला थोडंसं दरदरीतच ठेवलेलं आहे. आपण आता मटण बघूया. याच्यामध्ये आपल्याला दिसतं आता की पाणी आटलेलं आहे. सो यामध्ये आपण 2 ग्लास गरम पाणी ॲड करून परत मिक्स करून परत वाफलायला ठेवूया. आता आपण वाटण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी त्याच पॅनमध्ये आपण 2 टीस्पून तेल सोडूया आणि कांदा फ्राय करून घेऊया. कांदा लालसर झाला की आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण टमाटर रोस्ट करून घेऊया. टमाटर रोस्ट झालं की त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजलेला कांदा टमाटर थंड झाला की त्याला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. त्याच्यात आपण थोडी कोथिंबीर ॲड करू आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. आता कांदा टमाटर भाजलेल्याच पॅनमध्ये 1 टीस्पून ऑइल घ्यायचा आहे. त्याच्यातच आपला वाटलेला जो मसाला आहे तो आपण भाजून घेतो आहे. त्याच्यात हे पेस्ट भाजून झाल्यानंतर त्याच्यात आपण कांदा लसूण मसाला ॲड करू. आपण बनवलेला गरम मसाला ॲड करू. मसाला भाजून झाला की त्याच्यात आपण 2 चम्मच दही सोडूया आणि मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करू आणि मसाला भाजून घेऊ. हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. आता आपलं मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण 2 वाटी तांदूळ मस्त धुवून घेऊ. मी हा तांदूळ 2 वेळा धुतलेला आहे. आता आपण बघू शकतो आपलं मटण 80% शिजलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता भाजलेला मसाला ॲड करू आणि मिक्स करून घेऊ. मसाला मिक्स करून झाला की मी याच्यामध्ये 2 चम्मच मीठ ॲड केलेलं आहे आणि बॅलन्सिंगसाठी अर्धा लिंबाचा रस ॲड केलेला आहे. आता याला आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ओतायचं आहे. पाणी सोडून झालं की आपण जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो ॲड करायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊन आपण 2 शिट्ट्या करायच्या आहेत. आपण आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे. आता आपण ओपन करून बघू शकतो आपली बिर्याणी कशी झाली आहे ते. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी सडसडीत झालेली आहे. तांदूळ कुठेही तुटलेला नाहीये. तर तुम्ही बघू शकता आपलं मटण सॉफ्ट आणि ज्युसी असं कुक झालेलं आहे. तर आपली ही व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आम्हाला. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा तुमच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डेला आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची बिर्याणी कशी झाली ते. आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.